गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आज आपण बघा आषाढी कार्तिकी वारी सुरू झालेली आहे ना। सर्व ही पावले आहेत ना पंढरपुराकडे निघालेली आहेत। भगवंताचं नामस्मरण करून चाललेली आहेत। जणू काही माझा भगवंत त्यांना भेटणार आहे। आणि तुम्हाला खरे सांगू का, भगवंत नक्कीच त्यांना भेटतो। कारण या कलियुगातील धावपळीच्या युगामध्ये आहे ना, जो एवढे दिवस काढून पायीवारी करतो ना, त्याला भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही। आपण प्रत्येकजण बोलतो आणि सुशिक्षित जो मनुष्य आहे ना, तो सर्वांना हीन समजतो आणि काय बोलतो बरं, माझी भक्ती मनामध्ये आहे, मी माझ्या मनाचा राजा आहे, देव माझ्या अंतःकरणात बसलेला आहे, मी मंदिरामध्ये जाणार नाही, मी वारीला जाणार नाही, कुठल्या तीर्थस्थळी जाणार नाही, माझी मी एकटाच भक्ती करतो। पण गुरुशिवाय ज्ञान आहे का बरं? अजिबात नाही। बघा, आपल्याला सर्वांना ठाऊक असेल, आपण सर्व अगोदर मांसाहारीच होतो ना, पण आता भगवंताची कृपा, सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंच्या कृपेनं आम्ही संकल्प केला आणि शाकाहारी झालो ना, आणि आमचं जीवन खूप सुंदर झालं। म्हणजे भगवंताकडे जायचं असेल ना, तर पहिली पायरी ही शाकाहारी व्हायला लागेल। आणि शाकाहारी जर झालो ना, आपलं अंतःकरण एकदम स्पष्ट दिसेल। आणि जेव्हा अंतःकरण स्पष्ट होईल ना, तेव्हा भगवंत आपल्या या हृदयामध्ये बसेल। बघा, आपण पाहत होतो आता ही आषाढी कार्तिकीची वारी सुरू झालेली आहे। सर्व पावले पंढरपुराकडे निघालेली आहेत। ते का निघालेली आहेत बरं? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव असे अनेक संतांनी सांगितलेली समता, प्रेम, सेवा आणि भक्तीचा संदेश आहे ना, वारीमध्ये प्रत्यक्ष जगला जातो। नामस्मरण, भजन, कीर्तन, अभंगाच्या माध्यमातून मन शांत करण्याची, या आत्मपरीक्षणाची ही परीक्षाच असते ना। वारीत ना जात असतो, ना धर्म असतो, ना श्रीमंती असते, ना गरिबी असते। यापेक्षा सर्वजण वारकरी ही भावना महत्त्वाची आहे ना। त्यामुळं समता आणि बंधुत्वाचा अनुभव येतो। चालण्यामुळं शारीरिक सहनशक्ती वाढते, शिस्त, संयम, सहकार्य यांचा सराव होतो ना। नाहीतर आजकालच्या या युगामध्ये आहे ना, आपल्याला शिस्त नाही, संयम नाही, सहकार्य नाही, दानधर्म कसं करायचं हे माहीत नाही। म्हणजे थोडक्यात आपल्या जीवनामध्ये काय वाढलेलं आहे बरं? आपल्या जीवनामध्ये आहे ना, अहंकार वाढलेला आहे, लोभ वाढलेला आहे। हा का वाढला बरं? कारण आपल्याला देवाधर्माचं काही येत नाही, ऐकण्याची आपली कॅपॅसिटी नाही, धर्माचं कार्य आपण करत नाही, म्हणून ह्या वाईट गोष्टी वाढल्या ना। पण जर तुम्हाला यावर विजय मिळवायचा असेल ना, तर हे वारीचे 10-15 दिवस आहेत ना, नव्हे तर 1 महिना, हे दिवस तुमच्या जीवनातील आहे ना, सोन्याहून चांगले होणार आहे। म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आलेली पनौती आहे ना, तुमच्या सुखाकडे बदलणार आहे। बघा, संतांनी सांगितलेलं आहे ना, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू। बघा, किती मन प्रसन्न होतं।
या अभंगाचा अर्थ काय आहे बरं? जे वारकरी ही पावलं पंढरीच्या दिशेने जातात ना, जणू काही भगवंताला भेटण्याची ओढ लागलेली असते. हा जीवाचा जिवलग आहे ना, त्यांना पाहावासा वाटतो. त्या जिवलगाशी त्यांचं नातं एवढं घट्ट आहे ना, त्यांच्या चरणाशी त्यांना लीन व्हावंसं वाटतं. आम्हालाही वाटतं, पण आम्ही घरात बसून लीन होतो. ते चालेल का बरं? अजिबात नाही. जर डोंगरावर एखादी वस्तू आणायची आहे, ती आपण घरात उभे राहून आणू शकतो का बरं? त्या डोंगरावरच जावं लागेल ना. तसं भक्तीचं सुद्धा आहे. प्रत्येक भक्ताला त्या विठ्ठलाची, भगवंताला भेटण्याची ओढ लागलेली आहे. मग पायामध्ये काटे टोचोत किंवा काही हो, किती पाऊस पडो, आता आपण 5-6 दिवस पाहतोय किती भरमसाठ पाऊस पडलेला आहे. पण वारकऱ्यांना त्याचा काही परिणाम झाला का बरं? अजिबात नाही. कारण त्यांचं लक्ष संकटावर नसतो, त्यांचं लक्ष भगवंताच्या नामस्मरणावर असतं. जिथे नामस्मरण असेल ना, तिथे त्यांची पावले थांबले जातात. म्हणजे संत तुकाराम आहेत ना, पंढरपुरात येथील विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते ना, ते दरवर्षी वारीला जात आणि वाटेत सतत विठ्ठलाचं नामघोष अभंग गात असत ना. त्यांच्या कीर्तनामुळं आणि अभंगामुळं अनेक वारकरी त्यांच्यासोबत चालू लागत. एकदा झालं काय, वारी दरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्ता चिखलानं भरला आणि अनेक वारकरी थकले. काहींनी पुढे जाण्याचा उत्साह गमावला. पण तुकाराम महाराजांनी सर्वांना धीर दिला. त्यांनी अभंग म्हणत विठ्ठलाचं नामस्मरण सुरू ठेवलं. त्यांच्या शब्दांनी वारकऱ्यांना नवीन उमेद मिळाली. सर्वांनी एकमेकांना मदत करत प्रवास पूर्ण केला आणि शेवटी पंढरपूरला पोचून विठ्ठलाचं दर्शन घेतलं ना. म्हणजे थोडक्यात यातून बोध काय घ्यावा बरं? संकटाच्या वेळी धैर्य, श्रद्धा, परस्पर सहकार्य यामुळं कठीण मार्गही पार करता येतो ना. पण जेव्हा आपण पार करतो ना, तेव्हा भगवंताचं नामस्मरण करायला हवं, भगवंताची ओढ हवी, तेव्हाच कठीण मार्ग पार होतो ना. थोडक्यात यावरून आपल्याला काय समजतं बरं? आपल्या जीवनामध्ये जरी किती संकट आली ना, पण आपल्या जीवनामध्ये नामस्मरण असेल तर आपल्या जीवनाचा विजयच होऊन जातो. तुकाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा तेच झालं ना. म्हणजे व्यापारामध्ये मोठं नुकसान झालं होतं. घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्या काळामध्ये भीषण दुष्काळ पडला ना, अन्न पाण्याची टंचाई निर्माण झाली. या दुष्काळामध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. या दुःखाने ते खूप व्यथित झाले ना. इतक्या मोठ्या संकटानंतरही तुकाराम महाराजांनी विठ्ठलावरची श्रद्धा सोडली नाही. त्यांनी दुःखातही देवाचं नामस्मरण केलं आणि अभंग रचून लोकांना आशा, श्रद्धा आणि समतेचा संदेश दिला ना. त्यांच्या अभंगामुळं अनेकांना संकटाचा सामना करण्याची प्रेरणा मिळाली. म्हणजेच जीवनात कितीही मोठी संकट जरी आली ना, तरी धैर्य, श्रद्धा, चांगल्या विचारांच्या बळावर त्यांच्यावर मात करता येते ना. नव्हे तर त्यांच्या अभंगात सामान्य लोक खूप आवडत असत ना, पण काही विद्वान आणि कर्मकांड मानणाऱ्या लोकांना हे अजिबात आवडत नसत. त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर आक्षेप घेतला आणि ते लिहिण्याचा अधिकार त्यांना नाही असं सांगितलं. म्हणजेच त्यांच्या आग्रहामुळं तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या वह्या त्या इंद्रायणी नदीमध्ये विसर्जित केल्या ना. त्यानंतर ते अनेक दिवस उपवास करून विठ्ठलाचं नामस्मरण करत राहिले. म्हणजे काही दिवसांनी त्या वह्या पाण्यावर तरंगत परत मिळाल्या आणि त्यातील अक्षरे सुरक्षित होती ना. हा प्रसंग त्यांच्या दृढ श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो ना. म्हणजे संकट किती जरी मोठी असली ना, तरी श्रद्धा, सत्य आणि चांगल्या कार्यावर विश्वास ठेवावा. संयम आणि चिकाटीनं
संकटावर मात करता येते ना. पण आपण मात्र थोडं जरी संकट आलं ना, आपण मात्र घाबरतो, आपली घाबरगुंडी होते, आपण भगवंताला दोष देत राहतो. हे चांगलं आहे का बरं? आपल्या संतांनी आपल्यासाठी काय केलं हे आपण सर्व विसरून जातो आणि मग आपण भगवंताला दोष देत राहतो. हे योग्य आहे का बरं? कधीतरी या गोष्टीचा आहे ना आपण सर्वांनी विचार करायला हवा. भक्ती म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं की नेहमी भक्ती केल्यावर आमच्या जीवनामध्ये सुख येईल, पण तसं असतं का बरं? मागच्या जन्मातील जे दुःख आहेत ना, जे भोग आहेत ना, ते भोग फेडल्याशिवाय आपल्या जीवनातील दुःख कधीच कमी होणार नाही. कधी आपण पाहतो इतरांच्या जीवनामध्ये भरपूर सुख आहे, ते काहीच करत नाही, भगवंताचं नामस्मरणसुद्धा करत नाही. त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे, ते का सुख आहे बरं? मागच्या जन्मामध्ये त्यांनी भरपूर पुण्य कमवलेली आहेत, पण बघा भगवंतांनी या जीवनामध्ये त्यांना सुख दिलं. पण या जीवनामध्ये जर त्यांनी ऐशो आरामाचं जीवन जगलं, भगवंताचं नामस्मरण केलं नाही, तर पुढच्या जीवनात सुद्धा त्यांना दुःख मिळणार आहे ना. हे सुख मिळेल का बरं? म्हणजे कसं जगावं, कसं पुढचं जन्म मिळावा हे आपल्याच हातात आहे. फक्त आपण कर्माने राहिलं पाहिजे. व्यवस्थित आपण कर्माने राहिलं ना, तर आपल्या जीवनामध्ये भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. बघा आता जेव्हा आपले वारकरी वारीला जातात ना, तेव्हा एक महिना कुठे मुक्काम करावा लागतो. तिथे ना गरम पाणी आंघोळीला असतं, ना चांगली झोपण्याची सोय असते. जमेल तिथे झोपायचं, वेळेवर उठायचं, फक्त नामस्मरण. आपलं लक्ष कुठेच नाही. जरी एक वेळेस आपली झोप झाली नाही तरी चालेल, एक वेळेस आपली आंघोळ झाली नाही तरी चालेल, पण नामस्मरण घ्यायला विसरायचं नाही. हा पूर्ण घटनाक्रम असतो ना. पण शहरातली लोक काय म्हणतात बरं? त्यांनी कधीही वारी पाहिलेली नसते. ते म्हणतात बघा मला हे जमणार नाही, मला 1 मिनिटसुद्धा वेळ नाही. इथे मी गादीवर झोपतो, AC असते, फॅन असतात, मी कधीही उन्हामध्ये जात नाही. या लोकांचं काय होत असेल बरं? बघा म्हणजे हे श्रीमंत लोक आहेत ना, नव्हे तर जास्त शिकलेली लोक आहेत ना, या वारीला तुच्छ मानतात. या लोकांना ते अंधश्रद्धा मानतात. आणि मग जेव्हा मृत्यूची वेळ येते ना, तेव्हा यम त्यांची एवढी दुःख देतो ना की ते दुःख आहे ना भोगावंसं वाटत नाही. आपल्या जीवनात आहे ना, गर्व कमी करा, मीपणा कमी करा, अहंकार कमी करा. हे सर्व आहे ना, हे शिक्षणाने जात नाही. हे सर्व जातं ते सुसंस्कृत मनानं. जेव्हा तुम्ही नम्रता तुमच्या जीवनामध्ये येईल ना, तेव्हा संतांचे अभंग तुम्हाला समजतील. फक्त तुम्ही वाचन केलं ते पैशासाठी, पण संतांनी जे वाचन केलं ना, संतांनी जे लिहून ठेवलं ना, ते फक्त भक्तीसाठी. आणि आपल्यालासुद्धा तेच करायचं आहे. बघा जिथे मुक्कामाला वारी असते ना, त्याचा नक्की अर्थ काय होतं बरं? आषाढी वारू सुरू झाली होती. हजारो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने चालत होते. त्या गर्दीत प्रथमच वारीला आलेला एक तरुण होता. त्याच्या मनात एक प्रश्न होता, इतके लोक एवढा दिवस मोठा प्रवास का बरे करतात बरं? फक्त पंढरपूर गाठण्यासाठी. त्याचा प्रश्न आहे ना, एका वृद्ध वारकऱ्यानं ऐकला. त्या हसल्या आणि म्हणाले, बाळा वारी ही फक्त पायांची यात्रा नाही, ती मन, बुद्धी आणि आत्म्याची यात्रा आहे ना. प्रत्येक मुक्काम आपल्याला जीवनाचा एक धडा शिकवतो. ते पुढे सांगू लागले, आळंदी आत्म्याच्या आनंदाने वारीची सुरुवात. आळंदी शिकवते की आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे ना, त्या अंतर्मनातील आनंदाने होते. दुसरी पुणे पापाचा नाश पुणे सांगतो की चांगल्या कर्मावर चालण्याचा संकल्प केला
की पापांचा त्याग सुरू होतो आणि पुण्याची कमाई होते ना. पुढचा मुक्काम होतो दिवेघाट. अष्टांग योग मार्गो दिवेघाट आठवण करून देतो ना की यम नियम आसन प्राणायाम ध्यान आणि समाधी अशा साधनेचा मार्ग स्वीकारल्याशिवाय खरी उन्नती होत नाही. पुढचा मार्ग असतो सासवडचा मुक्काम. सप्तचक्रांची प्राणायामानं होणारी ती जागृती आहे ना. सोपानदेवांचं दर्शन सासवड मनातील सुप्त शक्ती जागृत करण्याचा संदेश देते. शरीर श्वास आणि मन यांचा समतोल साधल्यावर आत्मप्रकाशाची चावळ लागते ना. संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू सोपानदेव यांचं दर्शन सासवड येथे होतं. पुढचं दर्शन होतं जेजुरी. हा जेजुरीचा मुक्काम आहे ना. ज म्हणजे जितेंद्र आणि जुरी म्हणजे जास्त त्रास न घेणं. जेजुरी आपल्याला शिकवते ज्यानं आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला तोच खरा विजेता आहे ना. पुढचा मुक्काम होतो वाल्हे. वाल्मिक ऋषींच्या समाधीचं दर्शन. वाळे प्रेम करुणा आणि नम्रतेची ओळख करून देते ना. पुढचा मुक्काम होतो लोणंद. लोणंद सांगतो की विठ्ठल भक्तीतून मिळालेला आनंद आहे ना स्वतःपुरतं न ठेवता इतरांनाही वाटावा. पुढचा मुक्काम होतो तरडगाव. तरडगाव स्मरण करून देतो की ब्रह्मानंदाचा अनुभव न घेतल्यास जीवनात रडावं लागतं या सिद्धांताचं चिंतन आहे ना. पुढचा मुक्काम होतो फलटण. फलटण अनुभव देतं ब्रह्म सत्य आहे जग मिथ्या आहे ना. हा अनुभव वारकऱ्यांना येतो. पुढचा मुक्काम होतो बरड. बरड जमिनीसारखं बरड संसारातील द्वंद्व मोह आणि आसक्ती यापासून मुक्त होण्याचा संदेश देतं. पुढचा मुक्काम होतो नातेपुते. म्हणजे इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन श्री विठ्ठलाचं होणं नातेपुते सांगतं की जगातील सर्व नात्यांपेक्षा परमेश्वराशी असलेलं नातं सर्वोच्च आहे. पुढचा मुक्काम होतो माळशिरस. माळशिरस शिकवताना की नामस्मरण ध्यान कीर्तन आणि सत्संग यामुळं मन शुद्ध होऊन माणूस विठ्ठलमय होतो. पुढचा मुक्काम होतो वेळापूर. वेळ न घालवता विठ्ठल भजन करणं. वेळापूर म्हणजे क्षण ईश्वर भक्तीत घालवण्याची प्रेरणा देतं. पुढचा मुक्काम होतो वाकरी. वाकरी म्हणजे वाणी. प्रासादिक आणि वाचा शुद्ध होते. वाकरी म्हणजे भक्तीचा परिपाक जिथे वाणी मधुर विचार पवित्र आणि हृदय प्रेमाने भरलेलं होतं ना. आणि शेवटी पंढरपूरला जाऊन पांडुरंगमय होणं. वृद्ध वारकरी म्हणाले पंढरपूर म्हणजे केवळ एक शहर नाही तो आपल्या अंतःकरणातील विठ्ठलाशी होणारा मिलापच आहे ना. या प्रवासाच्या शेवटी देव बाहेर भेटत नाही तो स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये प्रकट होतो. हे ऐकून त्या तरुणाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याला समजलं की वारी म्हणजे फक्त चालणं नाही तर प्रत्येक पावलागणिक स्वतःला बदलणं जाणं हेच आहे ना. म्हणजे तात्पर्य काय समजावं बरं. वारीचा खरा शेवट पंढरपुरात होत नाही. तो आपल्या मनात विठ्ठल जागा झाला त्या क्षणीच लगेच होतो. आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही म्हणताय ना माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे मला कुठे जाण्याची गरज नाही. हे 100% खरं आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंतच आहे ना. पण जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये असता जेव्हा तुम्ही घरामध्ये असता दोन्यांपैकी भगवंताचा वास कुठे तुम्हाला मिळतो बरं. तुमच्या घरात मिळतो का बरं कधी. कधीच नाही. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाता ना भगवंत कोणती तरी शक्ती आहे असा आपल्याला आभास होतो. म्हणून आपण वारीला जावं. पंढरपूरला गेल्याशिवाय भगवंत भेटत नाही. भगवंताचा वास जागृत होत नाही. भगवंत आपल्या हृदयामध्ये बसत नाही. जेव्हा आपण पंढरपूरला जाऊ ना तेव्हा असं वाटतं माझं शुद्धीकरण झालं. माझ्या हृदयामध्ये माझा विठ्ठल बसला.
म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं काय बरं? आपल्या जीवनामध्ये आहे ना, सुखदुःख नक्कीच येतील. कधी कधी काही बघा असं मजाकमध्ये सुद्धा म्हणतात की आता म्हातारी लोक जास्त वारीला जातात, त्यांना घरी दुःख जास्त होतं ना, म्हणून थोडं सुख वाटावं म्हणून वारीला जातात. पण तरुणांना सांगणं आहे, तुम्ही म्हातारं होण्यापेक्षा आहे ना, तरुणपणी वारीला चाला. ते खरं आहे, आपण जर तरुणपणी वारीला चाललात ना, तर भगवंत तुम्हाला कधी विसरणार नाही. पावलोपावली तुम्हाला वाचवेल. तुम्ही जेव्हा तुमची सून मुलगा जेव्हा घरामध्ये त्रास देतो ना, तर तुमच्या मनाला शांती म्हणून तुम्ही वारीला जात असाल तर त्याचा काही फायदा आहे का? पण तरीसुद्धा ते सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल, हे विसरू नका. हा माझा भगवंत आहे ना. तुम्ही खोटं जरी वारीला गेलात ना, तरीसुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार आहे. म्हणून टेन्शन घेऊ नका. वारीला स्वमनाने जा, भगवंताचं नामस्मरण करा, जिथे जागा मिळेल तिथे राहा आणि आनंदी राहा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.